मित्रांनो, तुम्हाला जर भुताच्या स्टोऱ्या आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील एका गावात म्हणजे नगरातली. तर मित्रांनो, तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की ते नदीमध्ये जेव्हा जरा वॉशरूमला जाता म्हणजे हागायला जाता तर त्यांना एक आवाज येतो. म्हणजे आवाज म्हणजे नेमकी कशाचा? तर मित्रांनो, तर आवाज कशाचा येतो हेच त्यांना मग मी विचारायला गेलो होतो. तर मित्रांनो, त्यांना मला सांगितलं की तो आवाज असा म्हणजे एखादा लेकरू कसं लढत असते, लहान लेकराचा लढण्याचा आवाज येतो आणि असा अलगच तरी असं सन्नाटा म्हणजे एकदम हे होऊन जाते आणि तिथं काहीच दुसरं ऐकू येत नाही आणि त्या लेकराचा लढायचा आवाज येतो जोरजोरात. तर मित्रांनो, ते नाही तर तिथं अजून एखाद्या बाईचा असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एक बाई असं आवाज येतो की रात्री कोणी धुणं धुत आहे, धुणं आपट्याचा म्हणजे तसं नेमकं देखील काय येतं. तर एका मित्रांनो, मी तिथल्या एका व्यक्तीला विचारलं तर मित्रांनो त्या व्यक्तीने मला सांगितलं की तिथलं मला एकदा मी गेलो होतो संडासला. तर मी तिथं बसलो होतो. तर मित्रांनो, मला तिथून असं काही दिसत नव्हतं, पण थोडा वेळ मी मोबाईल बघत बसलो होतो आणि मोबाईल बघता बघता तिथं एक साईडला एका दगडावर एक बाई असं धुणं धुती आणि मला तसं दिसतलं होतं. तर मी अचानक भाबरून गेलो की इतक्या रात्री कोण आहे हे इथं धुणं धुत आहे. तर मित्रांनो, मी त्यांना ते असं सांगत होते मला, पण मित्रांनो ते तिथंच सांगत होते आणि मी ऐकत होतो. तर माझ्या तर अंगाला काटा आला. तर मित्रांनो, त्यांनी काही हिंमत केली असं सांगत होते की मी तिथे गेलो आणि जवळ जाऊन पाहिलं तर ती बाई तिथून गायब झाली. तर मित्रांनो, तितक्यात त्याची मग आता गांठ फाटून गेली त्या मित्रांनो त्या माणसाची. आता तिथून गेला आणि लवकर त्याने तिथून चालला गेला आणि घरी गेला आणि घरी गेल्यावर त्यानं डायरेक्ट कडी लावली आणि सीधा झोपून गेला. आणि मित्रांनो, तो म्हणे मी आयुष्यात आता डबल तरी रात्री संडासला जाणार नाही. आता मित्रांनो, आता त्यानं त्याच्या डोळ्याने बघितल्यावर आता ते मित्रांनो काय असेल की आता एवढं तर कोणाला काय माहीत नाही. तर मित्रांनो, आता आपल्याला काही अनुभव झाला नाही, आम्ही तर तिथंच राहतो कारण की ते काय जादा दूर नाही आपल्या घरापासून. तर मित्रांनो, असं काही नवीन नवीन आम्ही आणत राहतो. तर मित्रांनो, त्यांच्या स्टोऱ्या आम्ही आता दाखवल्या. आता तुम्हाला त्या मनात काय असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा. तुम्ही भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.